कोकण म्हणजे संस्कृतीचं दुसरं नावच। फळा फुलांनी बहरणाऱ्या कोकणातील माणूस सुद्धा आंब्याच्या मोहराप्रमाणे नेहमीच आनंदाने मोहरलेला असतो। आपल्या इतिहासाबरोबर परंपरांची हृदयात साठवणूक करून वेगवेगळ्या परंपरा सणासुदीच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतात। म्हणूनच कोकण हे सुखाचे आगर म्हटले जाते। कोकणात देवांची पालखी म्हटलं की आनंदाला उधाणच। पालखी परंपरा इथल्या प्रत्येक गावात आहे। काही गावात तर 2 गावांच्या पालख्यांची भेट पाहायला मिळते। काही गावातील शिमगोत्सव हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। त्यामध्ये रायपटण गावाचे नाव आवर्जून घेतले जाते। अशाच या कोकणात विविध सण ऐतिहासिक वारसा जोपासत पारंपरिक पद्धतीने साजरे करत असतात। यामध्ये कोकणात वैशिष्ट्यपूर्ण उत्सव साजरा होतो तो म्हणजे रायपटण गावचा शिमगोत्सव। वाहतील हर्षाचे आनंद वारे, लपतील तेव्हा दुःख भेद सारे, धर्म पंथ जात यांना रंगाने लपवूया, होळीच्या रंगाचा खेळ सारे एकतेने खेळूया। आज आपण आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत राजापूर तालुक्यातील रायपाटणचा शिमगोत्सव। रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीच्या तीरावर वसलेले गाव म्हणजे रायपाटण। नैसर्गिक दृष्ट्या संपन्न गाव। या गावाची ओळख म्हणजे त्या गावचा शिमगोत्सव। कोकणातील शिमग्याचा दिमाग काय वर्णवा। पालखीच्या रूपाने देव भक्तांच्या घरी येतो। नमन, नटवा, संकासूर, खेळे, गोमू, राधा यांच्यासह वेगवेगळ्या देवतांच्या पालखीचे अनोखे उत्सव या दिवसात कोकणात पाहायला मिळतात। होळी हा केवळ रंगांचा उत्सव नाही तर संस्कृती आणि समाजाचा उत्सव आहे। भारतीय संस्कृतीमध्ये होळीचे सखोल महत्त्व आहे। हा उत्सव भारतातील विविधता आणि एकता साजरी करतो। जिथे विविध पार्श्वभूमी, धर्म आणि जाती वर्गातील लोक रंगांशी खेळण्यासाठी एकत्र येतात आणि त्यांचा आनंद सामायिकपणे साजरा करतात। हा उत्सव समुदाय आणि सामाजिक बंधनांना प्रोत्साहन देतो, ज्यामुळे लोक त्यांच्या तक्रारी आणि कुरबुरी विसरून एकमेकांना प्रेम आणि क्षमेने आलिंगन देतात। होळी हा एक उत्सव असा आहे जो आनंद, हास्य आणि एकत्र यायला प्रोत्साहन देतो। जे लोक जीवन आणि निसर्गाबद्दल त्यांचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतात। रायपटण आणि शिमगा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्यातही होळीवरील नारळाचे उभे रोमट व आडवे रोमट म्हटलं की चटकन रायपाटणचं नाव नजरेसमोर येतं। येथील शिमगा हा समस्त रायपाटण वासियांच्या तसेच जिल्ह्यातील लोकांच्या जीवनात आनंदी, उत्साही व पुलकित करणारे क्षण असणारे अजब रसायन ठरले आहे। रायपाटणची ग्रामदेवता श्री वडची आई देवीचा शिमगा म्हणून हा शिमगा ओळखला जातो। अर्जुना नदीच्या तीरावर वसलेले हे गाव ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, तसेच ते सांस्कृतिक वारसा जपणारे म्हणून प्रसिद्ध आहे। इतिहासात रायपाटणला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। तसेच अनेक सण उत्सवांच्या वैविध्यतेमुळे रायपाटणचा सांस्कृतिक वारसा देखील जपला गेला आहे। पेटता होळी मांडावरी, उजेड तिचा लख झाला। पेटता होळी मांडावरी, उजेड तिचा लख झाला। अंधार्या मातीतल्या होळीच्या उजेडात नष्ट झाला। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दारिद्र्य सारी नष्ट हो। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दारिद्र्य सारी नष्ट हो। वडची आई देवीच्या कृपेने आनंद सुख शांती नांदो, आनंद सुख शांती नांदो। मुंबई गोवा महामार्गापासून रत्नागिरी जिल्ह्यात लांजा ते राजापूर या दरम्यान ओणी नावाचे गाव आहे। या ओणी गावातून अणुस्कुराकडे जाणाऱ्या मार्गावर ओणीपासून 17 किलोमीटर अंतरावर रायपटण गाव वसलेले आहे। हे 12 वाड्यांचं गाव असून साधारण 550 उंबऱ्यांचा असा रायपाटण विस्तृत गाव आहे। नैसर्गिक दृष्ट्या हे गाव संपन्न असून गावात आंबा, काजू, नारळ, भात शेती, नाचणी शेती केली जाते। गावामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, महाविद्यालय पाहायला मिळतं। गावकऱ्यांच्या माहितीनुसार या गावाचं मूळ नाव राजपट्टण असं होतं।
कालांतराने अपभ्रंश होऊन त्याचं रायपट्टण झालं. इसवी सन वर्षापूर्वी राजपट्टण हे गाव 1400 उमऱ्यांचं महसुली गाव होतं. त्यावेळी मांडलिकांच्या अधिपत्याखाली रायपट्टण, येळवण, कोळवण, धामणपे, परुळे, हरळ, रिंगणे, कोणगे, जरिये, कुरंग, पाचल, कारवली, येरडव अशी 13 खेडी होती. या गावची ग्रामदेवता श्री वडची आई देवी. श्री वडची आई देवस्थानापूर्वी संगनाथेश्वर, रवळनाथ, एकविरा, भावका देवी, चव्हाटा ही मूळ देव राहटी. त्यानंतर मांडलिक राजाला दृष्टांत देऊन वडच्या आईचे देवस्थान नावारूपास आले. या गावचा पूर्वीचा इतिहास असा की जाणकारांच्या माहितीनुसार शिवकालापूर्वी मांडलिक या राजाच्या अधिपत्याखाली 13 गावांचा दरबार भरवण्यात आला. त्यांच्या भोजनाची जबाबदारी राजकन्येकडे होती. पण त्यावेळी राजकन्येने भटारखान्यात नोकरांना 1.25 शेराचा भात बनवण्याचा आदेश दिला. याची माहिती मांडलिक राजाला मिळताच राजाने संतापून राजकन्येला जाब विचारला की हा एवढाच भात जनतेला कसा पुरेल. अशी विचारणा करून राजा तिथून रागाने निघून गेला. तदनंतर आलेली जनता जेवण करून तृप्त होऊन गेली. ही माहिती राजाच्या कानी सेवकांकडून मिळताच राजाने भटारखान्यात पाहणी केली असता 1.25 शेराचा भात भटारखान्यात जसाच्या तसा होता. हे पाहून राजाला आश्चर्य वाटलं व राजकन्येला सर्वांसमोर रागवल्याचा पश्चाताप झाला. राजा राजकन्येला भेटण्यासाठी निघाला असता राजकन्या राजवाड्याच्या दक्षिण दिशेला चालत होती. राजा राजकन्येला हाक मारत होता. त्यावेळी ही राजकन्या वडाच्या झाडात गुप्त झाली. त्यानंतर राजकन्येने मांडलिक राजाच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मी या वडाच्या ठिकाणी आहे. त्यानंतर त्या राजाने वडाच्या झाडाच्या ठिकाणी चौखांबांची उभारणी केली. कालांतराने राजकन्येला वडची आई या नावाने ओळखू लागले. पूर्वीच्या गाव राहाटीने ग्रामदेवता म्हणून वडच्या आईला स्थान दिले. तिला राहाटीत सहभागी करून घेतले. त्या अनुषंगाने आजही वडची आई देवीला 1.25 शेराचा भात नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. यामुळे तिला 13 खेड्यांची मालकीण म्हणून स्थान मिळाले आणि त्यामुळे आता असलेले गावचे मानकरी, सेवेकरी यांना 13 खेड्यांच्या देवस्थानांमध्ये कौल प्रसाद घेण्याचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा रायपट्टण गावाला तेवढेच महत्त्व होते आणि त्यावेळी रायपट्टण गावाला महसुली गाव म्हणून स्थान देण्यात आले होते. ऐतिहासिककालीन दाखल्यानुसार 101 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य या गावात होते. त्यांच्या खुणा आजही अस्तित्वात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये परीटकोंड, घोडेकोंड, रनखळा, राजवाडा तसेच मांडलिक राजाचे तळे यासारख्या ऐतिहासिक खुणा आजही त्या नावाने अस्तित्वात आहेत. दंतकथेनुसार अर्जुना नदी आणि उपनदी यांच्या संगमावरती स्वयंभू संगनाथेश्वर मंदिर उभे आहे. पूर्वीच्या दंतकथेनुसार या संगमावरती स्वर्गातील अप्सरा अंघोळ करण्यासाठी यायच्या, म्हणून या ठिकाणाला विशेष असं महत्त्व प्राप्त आहे. या ठिकाणाला मांजरकोड हे नाव देण्यात आले. श्री वडची आई देवस्थान पुरातन काळापासून चालत आलेले देवस्थान असून रायपाटण गावातील बाळगोपाळ या देवस्थानाची सेवा करत आहे. या देवस्थानामध्ये मुख्य ग्रामदैवत श्री वडची आई देवी, संगनाथेश्वर, रवळनाथ, एकविरा देवी, भावका देवी, वीरभद्र, नाटाबाई, चव्हाटा, म्हारकी या उपदैवतांचा राठीत समावेश होतो. 2018 साली मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यामध्ये मंदिराची रचना ही मुख्य गाभारा, चौखांब, सभामंडप अशी आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्यात देवीच्या समोर पूर्व तळकंबा, 12 पाचाचा तळकंबा व सतदेवाचे पाषाण आहे. या पाषाणाकडे चोरी संदर्भातील कौल प्रसाद घेतले जातात. पूर्वी कौल प्रसाद घेण्यासाठी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी व्हायची, म्हणून भाविकांना सोयीस्कर होण्यासाठी देवीला पोटचा आणि पायचा एका वेळी 2 कौल प्रसाद तांदूळ लावून घेता येतात. देवीच्या उजव्या बाजूला श्रीदेव घाडकांड तर डाव्या बाजूला मिरासकांड आहे. देवीच्या गाभाऱ्यात बाहेर चौखांबात म्हारकीच्या स्थानात म्हारकीचा साना आहे. मंदिराच्या समोर उत्तर दिशेला पुढची विठ्ठला देवी तसेच मागे दक्षिण दिशेला मागची विठ्ठला देवी तर मंदिराच्या पश्चिम दिशेला श्रीदेव गांगोपावणाई ही देवस्थान आहे.
तसेच मंदिरापासून 10 मीटर अंतरावर उजव्या बाजूला मोनेश्वराचे मंदिर आहे. श्री वडची आईच्या मंदिरात गेल्यावर दृष्टीस पडतं ते म्हणजे देवीचं पाशाण. देवीचे स्वरूप शांत स्वरूपाचे असून ते चतुर्भुजाधारी आहे. देवीच्या उजव्या हातातील एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात अमृताची वाटी आहे. देवीच्या डाव्या हातातील एका हातात ढाल तर दुसऱ्या हातात महिषासुराचा मुंडका आहे. श्री वडची आई मंदिरामध्ये वार्षिक उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये होळी म्हणजेच शिमगा, पौते पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, गौरी हवासणी म्हणजेच गौरी पूजन, नवरात्र, त्रिपुरा पौर्णिमा, देवदिवाळी. देवदिवाळी दिवशी देवीचा जत्रोत्सव साजरा केला जातो. गावामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे शिमगोत्सव. रायपट्टण आणि शिमगा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फाल्गुन पौर्णिमेपासून पाडव्यापूर्वीचा कालावधी शिमग्याचा असतो. या कालावधीत हा सण अन्यत्र जरी साजरा होत असला तरी इथल्या सणाची मजा न्यारीच. केवळ रायपाटण वासिय नाही तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या सणासाठी आवर्जून हजेरी लावतात. फाल्गुन पौर्णिमेला सायंकाळी उशिरा गावची होळी तोडली जाते. सूरमाडाची होळी पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात ओढत ओढत मांडावर आणली जाते. त्यावेळी ढोल ताशांचा जोरदार गजर सुरू असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. दुसऱ्या दिवशी दुपारी वाडीच्या होळ्या उभ्या झाल्यानंतर सायंकाळी गावची होळी उभी करण्याचा कार्यक्रम सुरू होतो. तोडून आणलेल्या सूरमाडाला आंब्याचे टाळे, आंबेलून लावून सजवले जाते. त्यावर छोटा झेंडा म्हणजेच निशाण लावला जातो. त्यानंतर सर्व बाळगोपाळ जल्लोषात होळी उभी करायला सुरुवात करतात. वडची आई देवीचं महात्म्य एवढं मोठं आहे की आजवर होळी उभी करताना कोणत्याही प्रकारची अडचण कधीही उद्भवली नाही. होळी उभी झाल्यानंतर एकेका विधींना प्रारंभ होतो. यावेळी पूजा अर्चा करून गाऱ्हाणी, नवस फेडले व केले जातात. तसेच उभे व आडवे रोमट खेळले जाते. होळी उभी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामदैवत श्री वडची आईची 5 खऱ्याची पालखी सजवून मंदिराबाहेर पडते. पालखीमध्ये श्री वडची आई देवीसह एकविरा देवी, देव रवळनाथ, श्रीदेव संगनाथेश्वर व मोनेश्वर प्रत्यक्षात असतात. पालखी गावातील देवस्थानांना भेट देऊन मांडावर स्थानापन्न होते. दुसऱ्या दिवशी मांडावर घुमट, खेळ, टिपर खेळाची थाप मारून पालखी घराघरात भेट देते. पालखी घरी आल्यावर पालखीचे व भोयांचे पाय धुतले जातात. तयार केलेल्या आसनांवर पालखी स्थानापन्न होते. पालखीवरून ओवाळणी काढली जाते. विधिवत पूजा केल्यावर सालाबाद प्रमाणे ओटी भरली जाते व निशाणाची पूजा केली जाते. घुमट, खेळ, टिपर खेळाची थाप होते. देवीची आरती केली जाते. सर्वांचे मानपान दिले जातात. प्रसाद वाटला जातो व शेवटी गाऱ्हाणे, नवस फेडले व बोलले जातात. अशा प्रकारे गावात सर्व घरांमध्ये पालखी जाते. गावात पालखी फिरल्यानंतर शेवटी निशाणवाले पवार यांच्याकडे पालखी जाते. त्यानंतर पालखी मांडावर येते. परत घुमट, खेळ, टिपर खेळाची थाप मारली जाते. त्यानंतर वीराचे रोमट श्री संगनाथेश्वराच्या मंदिरातून निघते. आता या ठिकाणी आपल्या संगनाथेश्वर मंदिरातून वीराचे रोमट निघते. हे वीर म्हणजे काय आहे तर जो या चतुर्सीमेच्या मध्ये जो कोण मुलगा इथे वीर, प्रत्येक मुलगा वीर होतो. वीर झाल्यानंतर अशी एक भावना आहे की त्याला भूत पिशाच वगैरे याचा कोणत्याही प्रकारचा बाधा होत नाही आणि त्यामुळे ही आता हे वीराचे रोमट इथून निघते. वीरांनी सलामी देऊन पुढील स्थळांना भेट देत रोमट घेऊन मांडावर येते. वीरांकडून होळीला सलामी दिली जाते व तिथून पुढे रोमट वीरभद्राच्या मंदिरामध्ये जाते. या मंदिरामध्ये वीरांच्या नवस फेडण्याच्या व इतर नवसाची गाऱ्हाणी केली जातात. प्रत्येक वीराबरोबर सुक्या खोबऱ्याची वाटी व गुळ असा प्रसाद येतो. या प्रसादाचे वाटप केले जाते. शिव हर हर महादेव, श्री वीरभद्र भगवान की जय. आज या रायपाटण नगरीमध्ये श्री देव संगनाथेश्वर रेवणसिद्ध आई वडचाई वीरभद्र हा शिमगा उत्सव संपन्न होत आहे. आजच्या दिवशी रायपाटण वासियांसाठी खूप हा भाग्याचा दिवस आहे की आपल्या या रायपाटण नगरीमध्ये
वीरभद्राचं देवस्थान आहे आणि या ठिकाणी हा उत्सव संपन्न होत आहे। या उत्सवाचं महात्म्य असं आहे की वीरभद्र ही देवता उत्पत्ती स्थान काय आहे, वीरभद्राचा जन्म काय आहे, हे थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण देत आहोत। जय रेवणसिद्ध, जय आई वडचाई, त्रैलोक्य संपदालेख्य समूलेखन वित्तये सचितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। श्रीदेव वीरभद्र आजच्या या दिवशी की दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरचित झाला तयाचा की। पुराण काळामध्ये हा उत्सव ज्यावेळी दक्ष राजा एक मोठा यज्ञ संपन्न करत असताना त्या ठिकाणी सर्व देवदेवतांना निमंत्रण दिले। निमंत्रण दिल्यानंतर दक्षाची कन्या माता पार्वती ही भगवान शिवाची पत्नी आणि त्या काळामध्ये सर्व देवतांना निमंत्रण दिल्यानंतर भगवान महादेवाला दिलं नाही म्हणून सती रागाने आपल्या पित्याकडे गेली आणि त्या ठिकाणी विचारलं की या ठिकाणी भगवान शिवाला निमंत्रित का दिलं, सर्व देवदेवतांना दिलं। त्यानंतर वेळ गेला, त्या ठिकाणी भगवान शिव मशानात राहणारे आहेत, भगवान शिव अरण्यात राहणार आहेत, सर्व अंगाला विभूती आहे, मशानातली भस्म विभूती त्रिपुंड धारण करतात, अंगाला व्याघ्रांबर आहे, नंदी आहे असं म्हणून अपमानित केलं। आणि त्यानंतर तो काही भगवान शिवाचा अपमान सतीला सहन झाला नाही, त्यावेळी त्या यज्ञ कुंडामध्ये पार्वतीनं आपलं शरीर अर्पण केलं। ती बातमी शिवगणांना कळताच नंदिकेश्वर शिवगण हे पंच त्या ठिकाणी महादेवांकडे गेले। महादेव सुद्धा क्रोधित झाले, त्या ठिकाणाहून निघाले। त्या ठिकाणी निघाल्यानंतर यज्ञाकडे आले, भगवान शिव क्रोधित झाले। क्रोधित झाल्यानंतर त्यांनी आपल्या जटा आपटल्यानंतर त्यातून वीरभद्राचा जन्म झाला, एक ज्वाला निर्माण झाले आणि त्या ठिकाणी वीरभद्राचं उग्र रूप पाहून त्या ठिकाणी सर्व देवदेवता घाबरीत झाले। भगवान शिवानं आज्ञा केली की दक्षाचा संहार करा। या ठिकाणी आम्हाला मूर्ती पाहायला मिळते, दक्ष प्रजापतीची भगवान वीरभद्राच्या उजव्या साईडला जी मूर्ती आहे त्या ठिकाणी जे मेंढ्याचं मुंडकं आहे तो दक्ष राजा आहे आणि साईडला त्यांची धर्मपत्नी आहे। आणि म्हणूनच या आपल्या रायपाटण नगरीमध्ये संगनाथेश्वरापासून ते वीरभद्राच्या मंदिरापर्यंत चव्हाट्यापर्यंत आपला हा उत्सव संपन्न होत असतो। ज्या ठिकाणी वीरभद्र देवता आहे त्या गावामध्ये भूत प्रेत पिशाच याचा काहीही वास राहत नाही, देवता उग्र आहे। आपण सर्वांनी भक्तगणांनी जर का मनापासून या रायपाटण नगरीतील देवदेवतांचं दर्शन घेतलं, नामस्मरण केलं तर खरोखर आपल्या जीवनाचं कल्याण होईल, एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आणि सर्व भक्तगणांना बालगोपालांना माझं एकच नामस्मरण करत राहा। वीरभद्र महाराज, आई वडसाई माता, संगनाथेश्वर, रेवणसिद्ध सर्व देवदेवता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। फक्त निजू नका जागा जागा, आपल्या स्वधर्माने वागा, ही काळाची गरज आहे, एवढं या ठिकाणी मी बोलू इच्छितो। रात्री होळीच्या मांडावर दर दिवशी घुमट खेळ व तमाशा होतो व पालखी नाचवली जाते।
सुरू आहे। काल सिंधुदुर्गात सुद्धा बांदा येथे रंगपंचमी साजरी झाली, बेडशीमध्ये रंगपंचमी साजरी झाली। अजून आता हा पाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत हा शिमगोत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो। खूप कौतुक वाटतं आणि खूप छान वाटतं की पारंपरिक आपले जे सण आहेत, जी संस्कृती आहे, जी कोकणाची संस्कृती आहे, आजही सर्व मुंबईकर चाकरमानी इथे येतात आणि आवडीने हा शिमगोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो। नवीन पिढी सुद्धा ही संस्कृती आज सातत्याने जी प्रथा आहे ती चालू ठेवत आहे। याचं खूप छान वाटतं, कौतुक वाटतं। आणि आज मी सुद्धा इथे ओटी भरायला आली आहे आणि देवीची ओटी भरून मी सुद्धा या शिमगोत्सवाचा एक भाग, मला हे भाग्य लाभलं खरं तर, एक आजोळची एक कन्या म्हणून। त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि खूप छान वाटते। मी या खास या शिमगोत्सवासाठी दरवर्षी सालावतप्रमाणे येते, कारण का वडचाईच्या जी आगमनाची मला जी आतुरता असते ती मला तिकडे राहू देत नाहीये आणि त्यामुळे मी तिच्या ओढीने या गावात दरवर्षी काही प्रॉब्लेम आले तरी मी ती हजर होते। त्यामुळे वडचाई देवीची जी ख्याती आहे ती सगळ्या माहेरवासींना माहिती आहे आणि त्यामुळे सगळे आम्ही हे होळीच्या निमित्ताने उत्सवाला आम्ही हजर होतो। पालखी गावामध्ये फिरून झाल्यानंतर शेवटचे 2 दिवस हे भाविकांसाठी अत्यंत लोकप्रिय व पर्वणीचे असतात। रायपाटणचे शिंपणे ही परिसरासाठी तसेच तालुका बाहेरील लोकांसाठी खास पर्वणी असते। होळीच्या सांगता सोहळ्याच्या आदल्या दिवशी वीरांचे रोमट असते। या दिवशी सायंकाळी संगनाथेश्वर मंदिरात अबालवृद्धांसह युवकांना मातीने रंगवण्यात येऊन त्यांच्या हातात लाकडी तलवार देऊन ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या रोमटाला सुरुवात होते। हे रोमट होळीच्या मांडावर येण्यास सुमारे 4 तासांचा कालावधी होतो। या दरम्यान रोमटाला चांगलीच रंगत आलेली असते आणि खेळगडी धुंद होऊन नाचत असतात। सहभागी वीर हातातील तलवारी उंचावत युद्धाच्या आविर्भावात मांडावर येतात। तिथे तलवार, दांडपट्टे यांसारखे साहसी खेळ होतात। रोमटाची सांगता वीरभद्र मंदिरात नवस पिडून प्रसादाचे वाटप करून केली जाते। वीरांचे रोमाट संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जुन्या चव्हाट्याला जाऊन धुळवड केली जाते व प्रसाद वाटप केला जातो। त्यानंतर विद्यमान चव्हाट्याला धुळवड घातली जाते। तेथून ती धुळवड गावामध्ये निशाण व ढोल घेऊन प्रत्येक घरामध्ये जाते। घरी निशाण गेल्यानंतर निशाणाची पूजा करून धुळवडीचा मान, एक नारळ व पोस्त दिले जाते। गावातील शिमगोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। परंपरेनुसार प्रथम चव्हाट्यावर दुर्ला घालून तिथे निशाणाची पूजा करून जे निशाण आहे ते निशाण प्रत्येकाच्या घरोघरी
घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर त्या प्रत्येकाच्या घरी त्या निशाण्याची पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे निशाणाबरोबर फिरणारे सर्व जे बाळगोपाळ आहेत त्यांचा मान सन्मान केला जातो आणि नारळ देऊन श्रीफळ देऊन त्यांचा मान सन्मान केला जातो। ही जी प्रथा आहे वर्षानुवर्ष परंपरेने चालत आलेली आहे। संपूर्ण गावामध्ये धुळवड फिरवून झाल्यानंतर ती परत मांडावर येते। त्यानंतर चव्हाट्यावर धुळवडीचं गाऱ्हाण घातलं जातं। त्याचप्रमाणे गावातील जे बाळगोपाळ होळीला नारळ देतात त्यांची रखवालीची गाऱ्हाणी घातली जातात। तसेच नवस फेडणे, नवस बोलणे यांची गाऱ्हाणी देखील केली जातात। गाऱ्हाणी झाल्यानंतर होळीवरचे उभे रोमाट चालू होते। यावेळी चव्हाट्याच्या डोक्यावर उभे राहून गावचे प्रतिनिधित्व करणारे शेटी मंडळी उभ्या रोमाटाचा खेळ खेळण्यासाठी उभे राहतात। हा खेळ खेळण्यासाठी गावचे 2 भागांमध्ये विभाजन केले जाते। यामध्ये एका भागातील बाळगोपाळ हे होळीवर बांधलेला नारळ काढण्याचा प्रयत्न करतात, तर दुसऱ्या भागातील बाळगोपाळ तो नारळ न काढू देण्याचा खेळ खेळतात। हे दृश्य पाहणे अत्यंत मनोरंजक असते। नारळ काढण्यासाठी झटणारे बाळगोपाळ आणि त्यांना ओढणारे बाळगोपाळ यांच्यातील सामना उपस्थितांचा श्वास रोखून धरणारा असतो। एका पाठोपाठ होळीवर चढताना सवंगड्यांची उडणारी तारांबळ, एकमेकांवर कुरघोडी करताना करावी लागणारी कसरत, त्यातूनच होळीवर चढताना समोरून खाली घेतली जात असणारे व एकावर एक पडणारे खेळगडी असा खेळ म्हणजे पत्त्यांच्या खेळाप्रमाणे वाटतो। पण देवीच्या महात्म्यामुळे अशा खेळात कोणत्याच प्रकारची मोठ्या स्वरूपातील इजा आजवर कुणाला झालेली नाही। सरते शेवटी कुणीतरी मिळालेली संधी साधून एक बाळगोपाळ होळीवर चढून नारळ काढतोच। ह्या वडचाईचा आम्हा माहेरवासीयांना खूप अनुभव आलेला आहे। त्याशिवाय कोण पाहुणे मंडळी येतील ते जे नवस करतील वडचाईला ते सगळ्यांना पाहुणं द्यायचे। त्यामुळे ते दरवर्षी अगदी आनंदाने उत्साहाने या उत्सवाला साजरे होते। जरी दरवर्षी नाही आम्ही यायला मिळालं तरी कधी आलो तरी आम्ही आईला भेटल्याशिवाय आम्ही जात नाही। या रायफडण गावामध्ये जी वडचाई मंदिर आहे ती वडचाईची ही पालखी आहे आणि ह्या पालखीला पूर्वपारिक एक नवीन म्हणजे एक प्राचीन ही वास्तू मंदिर आहे, देवस्थान आहे, ते खूपसे नवस बोलले जातात। तर माझ्या भावाच्या वेळेला सुद्धा माझ्या आईनं इथे नवस बोललेला होता आणि पूर्वी कसं असायचं की त्यावेळेला नवस कुठचा असायचा तर साडी, चोळी आणि पुतळी, म्हणजे ह्या देवीचे दागिने सर्वात जास्त असतील ते पुतळी म्हणून आहेत। तर पुतळी स्वरूपात त्यावेळेला दागिने म्हणून नवस करायचे। तर तो माझ्या भावाचा नवस पूर्ण झाला, मला भाऊ झाला आणि आमच्या आनंदाने गुण्यागोविंदानं हे रायपटांमध्ये सर्व नांदलं जाते। तर ह्या देवीचा उत्सव मोठा आणि मी दरवर्षी इथे येते कारण हे पारंपरिक आणि छानपैकी हा इथला निसर्ग सोहळा आणि हे छान मंदिर, तिथे असलेली पालखी, वडचाई मंदिर आणि तिथे माहेरवसण म्हणून आम्ही सर्व माहेरवसणी इथे येतो, ओट्या भरतो, सर्व घरोघरी पालखी येते। आता तर यावर्षी मी पण आलेले आहे आणि तर हा खूप मोठा असा सोहळा या रायपडण गावामध्ये साजरा होतो। तो नारळ काढून झाल्यानंतर तोच नारळ गावकर मंडळींच्या म्हणजेच शेटे, गांगण, रोडे यांच्या प्रतिनिधींच्या हाती दिला जातो। त्यानंतर आडव्या रोमाटाला सुरुवात होते। होळीवरचा खेळ संपताच जमिनीवरील खेळाला प्रारंभ होतो। होळीवरून काढण्यात आलेला नारळ एकत्रित धरून दुसऱ्या खेळाला सुरुवात होते, त्यालाच आडवे रोमाट म्हणतात। त्या नारळाभोवती सर्वजण गोळा होतात। इथे प्रत्येकाला संधी असते। मोठ्या प्रमाणात बाळगोपाळ त्या खेळात सहभागी होतात। आज सहभागी होणाऱ्या खेळ गड्यांची घुसमट होऊ नये यासाठी त्या रोमाटावर पाण्याचा मारा सातत्याने केला जातो। नारळ सोडवण्याच्या खेळाची गर्दी एवढी असते की नारळाजवळ असणाऱ्या बाळगोपाळांना ऑक्सिजनची कमी भासू नये म्हणून आत बाहेरून पाण्याचा वर्षाव केला जातो। परिणामी कोणालाच कसलाच त्रास होत नाही। बऱ्याच काळ हा रोमाटाचा खेळ लढवत रोमाटात चिकटून राहतात। त्या खेळात हातातील नारळ हिसकावून घेण्यासाठी बाळगोपाळांची जोरात खेचाखेची सुरू असते। अनेक जण दमूर बाहेर येतात आणि थोडी विश्रांती घेतात आणि पुन्हा रोमाटात शिरतात।
पण काही जण नारळ काढायचा या उद्देशाने अखेरपर्यंत नेटानं किल्ला लढवतात. शेवटी कोणीतरी बाजी मारतच आणि इतरांच्या हातातील नारळ हिसकावून पळत पळत जाऊन चव्हाट्यासमोरील पातळीवर फोडतो आणि रोमाटाचा खेळ समाप्त होतो. रोमाटाचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाते. हा खेळ म्हणजे सांघिक ऐक्यतेचे प्रतीक आहे. रात्री 9 वाजता प्रथम मानकरी शेट्टी यांच्या घरून रोमट निघते. ते रोमट घुमट खेळाच्या रोमाटामध्ये सामील होते. घुमट खेळाचे रोमट बाजारवाडीतील शेट्टी यांच्या घरातून निघते. दोन्ही बाजूंच्या रोमाटात एक सजलेला वीर, 2 गोमू असतात. शिवाय घुमटधारी मंडळी असतात. नाचत वाजत गाजत हे दोन्ही रोमाट अत्यंत उत्साहाने आनंदात घुमवली जातात. एका बाजूने ढोल ताशांच्या आवाजात तर दुसऱ्या बाजूने घुमटासहित ढोलकी, डब, झांज, चाळ यांच्या वाद्यांवर गायन सुरू असते. दोन्ही बाजूंनी खेळगडी उत्साहात असतात. दोन्ही रोमटे जवळ आली की त्यात पालखी नृत्याचा कार्यक्रम होतो. आपल्या खांद्यांवर पालखी घेऊन नाचवण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागते. दोन्ही रोमटे मांडावर आल्यावर पालखी स्थानापन्न होते. त्यानंतर घुमटाचा खेळ सुरू होतो. हा खेळ संपल्यानंतर तमाशाला सुरुवात होते. गण, गवळण व गोमूचे नाचगाणे हा कार्यक्रम सकाळपर्यंत सुरू असतो. यामध्ये एक एक सोंगे आणली जातात. समाजातील अपप्रवृत्तीचे विडंबन व समाज प्रबोधन या कार्यक्रमातून केले जाते. पहाटे दिवट्या पाजळून होळीभोवती फेरे धरून त्या नाचवल्या जातात. ढोल ताशांच्या गगनभेदी आवाजांचे, घुमटांच्या थापांचे, तमाशामधील डफासहित चाळांचे आवाज आणि नजरेसमोर दिसणारी पालखी व रोमाटांची दृश्य या सर्व बाबी सर्वांगावर रोमांच उभे करणारे असतात. अशा सर्वांग सुंदर कार्यक्रमाची सांगता शिंपणाने होते. साधारणतः हा खेळ सकाळी 6 वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर सकाळी जागर करून, मुजरा करून, रामराम म्हणत गळाभेट करतात. अशा प्रकारे मांडावरच्या कार्यक्रमाची सांगता होते. या दिवशी गावात मटणाचे जेवण हा खास मेन्यू ठरलेला असतो. या जेवणासाठी रायपाटणच नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरातून भाविक लोटतात. होळीच्या ज्वालांनी अंधकार संपू दे, यशाची उत्साहाची लाट सर्वत्र पसरू दे. सांगता एका पर्वाची होता, उगम नूतन वर्षाचा होई, देवी वडशी आई सर्वांना आशीर्वाद दे. हा रायपाटणचा होळी उत्सव म्हणजे अर्थातच शिमगा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहेच. शिवाय राज्याच्या कानाकोपऱ्यात या उत्सवाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. परजिल्ह्यातून अनेक भक्त वडची मंदिरात येऊन देवीच्या चरणी नतमस्तक होत असतात. संपूर्ण कार्यक्रमात रोमट हा लक्षवेधी कार्यक्रम असतो. अनेक जिल्हावासियांना रायपाटणची पायधूळ घेण्यास भाग पडतो. रायपाटणच्या शिमगोत्सवाच्या यशस्वीतेला रोमाटाची सोनेरी झालर पांघरलेली असल्याने आजही हा शिमगोत्सव गर्दी खेचण्याची किमया लीलया पार पाडतो.